रामराम मंडळी, कसे आहात? मी ऐश्वर्या तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सर्वात पहिले आहे क्लास. अ क्लास इज अ ब्लूप्रिंट or template used to create object. It contains variables and methods. म्हणजे काय? तर क्लास म्हणजे एक नमुना आहे. जसं की एखादा इंजिनियर घराचा नकाशा तयार करतो, तसंच क्लास एखादा ऑब्जेक्टचा कसा ऑब्जेक्ट तसंच क्लास एखादा ऑब्जेक्ट कसा असणार आहे, याचं डिझाइन सांगतो. क्लासमध्ये व्हेरिएबल्स आणि मेथड्स असतात. त्यानंतर आहे ऑब्जेक्ट. An object is a real world entity created from created from a class. It has its own data and behavior. तर ऑब्जेक्ट काय आहे? ऑब्जेक्ट हा एक क्लासचा रिअल इन्स्टन्स असतो. म्हणजे काय? क्लासमध्ये फक्त डिझाइन असते, पण ऑब्जेक्टमध्ये त्याचं खरं रूप असतं. फॉर एक्झाम्पल, कार हा एक क्लास आहे आणि मारुती आणि BMW हे त्याचे ऑब्जेक्ट्स आहेत. आता त्यानंतर समजून घेऊया इनहेरिटन्स. तर इनहेरिटन्स, इनकॅप्सुलेशन, पॉलिमॉर्फिझम आणि ॲब्स्ट्रॅक्शन हे 4 मेन पिलर्स आहेत ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजचे. तर इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, की व्हॉट आर द 4 मेन पिलर्स ऑफ UPS? आणि खूप वेळेस इंटरव्ह्यूमध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर लक्ष द्या. इनहेरिटन्स. इनहेरिटन्स मीन्स one class acquires the properties and methods of another class. It helps in code reusability. आता इनहेरिटन्स म्हणजे काय? तर इनहेरिटन्स मध्ये एक क्लासच्या प्रॉपर्टीज आपण दुसऱ्या क्लासमध्ये ऍक्सेस करू शकतो. फॉर एक्झाम्पल, जसं की आपण आपल्या आई-वडिलांची प्रॉपर्टी यूज करू शकतो. आपण आपल्या आई-वडिलांचे पैसे, जमीन सगळं काही यूज करू शकतो. त्याच प्रकारे इनहेरिटन्समध्ये काय असतं? इनहेरिटन्स सुद्धा एका क्लासच्या प्रॉपर्टीज या आपण दुसऱ्या क्लासमध्ये यूज करू शकतो. म्हणजे काय की पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज आपण चाइल्ड क्लासमध्ये आपण यूज करू शकतो. त्यानंतर आहे इनकॅप्सुलेशन. इनकॅप्सुलेशन मीन्स बाइंडिंग डेटा अँड मेथड together and restricting direct access to the internal data using getters and setters. म्हणजे काय? तर इनकॅप्सुलेशन मध्ये काय असतं? डेटा आणि मेथड एकत्र बाइंड केलेले असतात, म्हणजे एकत्र यूज केलेले असतात आणि त्या मेथड्सला आणि त्या डेटाला डायरेक्टली आपण ऍक्सेस नाही करू शकत. त्यांना ऍक्सेस करण्यासाठी आपल्याला गेटर्स आणि सेटर्सचा यूज करावा लागतो. आणि इनकॅप्सुलेशनचं रिअल वर्ल्ड एक्झाम्पल बघायचं झालं तर आपली कॅप्सूल. म्हणजे जेव्हा आपली तब्येत वगैरे खराब असते, तर आपण जी गोळी घेतो, ती गोळी. आता त्या गोळीमध्ये कसं असतं, त्या गोळीमध्ये खूप काही इन्ग्रीडियंट्सचा यूज करून ती गोळी बनवलेली असते. म्हणजे त्यामध्ये आता मेथड्स आणि जसं की इनकॅप्सुलेशनमध्ये डेटा आणि मेथड्स एकत्र बांधलेले असतात. तसंच गोळीमध्ये खूप वेगळे-वेगळे जे केमिकल्स असतात, खूप वेगळे-वेगळे जे पदार्थ असतात, ते एकत्र केलेले असतात. ते आपण डायरेक्टली ॲक्सेस नाही करू शकत. आपण डायरेक्टली नाही बघू शकत त्या गोळीला आणि डायरेक्टली बघू शकत नाही आपण, पण आपल्याला शेवटचं त्याचं रूप दिसतं. आपल्याला ती गोळी दिसते. आपण त्या गोळीला आपण खाऊ शकतो. तर एन्कॅप्सुलेशनचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर ते म्हणजे आपली गोळी. त्यानंतर आहे ॲब्स्ट्रॅक्शन. ॲब्स्ट्रॅक्शन मीन्स हायडिंग कॉम्प्लेक्स अँड इंटरनल डिटेल्स अँड शोइंग ओन्ली द नेसेसरी इन्फॉर्मेशन टू द युजर. त्या ॲब्स्ट्रॅक्शनमध्ये काय केलं जातं, जे कॉम्प्लेक्स इंटरनल डिटेल्स असतील, कॉम्प्लेक्स डिटेल्स जी असते का ती हाईड केली जाते आणि फक्त इम्प्लिमेंटेशन दाखवलं जातं युजरला. आता त्याचं रिअल वर्ल्ड एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपले जे फोनमध्ये जे वेगळे-वेगळे काही ॲप्लिकेशन्स आहेत, जसं की आपलं WhatsApp, Instagram, YouTube. तर आपल्याला त्याच्या पाठीमागची काय कोडिंग केलेली आहे, ते कसं वर्क होतं, म्हणजे त्याच्या पाठीमागची कोडिंग आपल्याला दिसत नाही. का? कारण की ती हाईड केलेली आहे. आपल्याला फक्त आणि फक्त त्याचं इम्प्लिमेंटेशन दिसतं. आपल्याला युजर इंटरफेस दिसतो, की आपल्याला WhatsApp कसं दिसतं, त्याच्यानंतर Instagramवरच्या आपण रील्स बघू शकतो. पण त्याच्या पाठीमागे काय कोडिंग होतीये, ती आपल्याला दिसत नाही. ते झालं ॲब्स्ट्रॅक्शन. त्यानंतर आहे पॉलिमॉर्फिझम. तर पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय? पॉलिमॉर्फिझम मीन्स वन मेथड बिहेविंग इन डिफरंट वेज डिपेंडिंग अपॉन द कॉन्टेक्स्ट. तर पॉलिमॉर्फिझम मध्ये काय असतं? सेम एकच मेथड असती, ती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने यूज केली जाते. फॉर एक्झाम्पल, एखादा व्यक्ती आहे, तर एक व्यक्ती काय काय असू शकतो? तो कोणाचा मित्र आहे, ते कोणाचे वडील आहेत. त्यानंतर त्यांचं आता फॉर एक्झाम्पल ते शिक्षक आहेत असं समजू. तर वेगळ्या-वेगळ्या व्यक्तींशी त्यांचं वेगळं-वेगळं नातं आहे.
म्हणजे सेम व्यक्ती आहे, पण त्यांचे नाते वेगळ्या-वेगळ्या लोकांसोबत वेगळे-वेगळे आहेत. त्याच पद्धतीने आपल्या प्रोग्रामिंगमध्ये सेम एकच मेथड आपण वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल जर आपण एरिया नावाची जर मेथड बनवली, तर त्या एरिया ही मेथड यूज करून आपण एरिया ऑफ सर्कल पण काढू शकतो आणि एरिया ऑफ ट्रायंगल पण काढू शकतो. हे झालं पॉलिमॉर्फिझमचं एक्झाम्पल. तर या पद्धतीने आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे सर्व कन्सेप्ट बघितले आहेत. तर मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.